आपल्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं असे कसं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही असे कसं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही ऑर्डर द्या देवा भाऊ ऑर्डर द्या देवा भाऊ ऑर्डर द्या। मी गीता देशमुख नागपूर जिल्हा पीएससी विहाड येथे कार्यरत आहे एनआरएचएम सिस्टर म्हणून। तर आमचं हे बेमुदत आंदोलन जे आहे एकत्रीकरण समिती तर्फे सुरू केलेलं आहे 19/8/2025 पासून सुरू झालेला आजचा 10वा दिवस आहे। तरी सुद्धा प्रशासन किंवा कोणतं आरोग्य मंत्री किंवा कोणते मंत्री इतर मंत्री सुद्धा आमची दखल घेत नाही आहे। आज 10वा दिवस आहे आमचा सुरू झालेला आहे, पण आमचे हाल काय आहेत, आम्ही कशा प्रकारे इथे बसलेले आहोत, काय आहे, आम्ही खातो पितो काय करतो हे कोणालाच काही घेणं देणं नाही आहे। तर प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं हेच माझी इच्छा आहे। आणि आम्ही एवढ्या गावातील लोकांची सेवा करून सुद्धा आज आमच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही। म्हणजे आम्ही काय मेलेले आहोत की काय, म्हणजे आम्हाला असं वाटतं की आम्ही दगडाचे बनलेले आहेत का। मला हे प्रशासनाला विचारायचं आहे की शासन आमच्यासाठी तुमच्याकडे काहीच वेळ नाही आहे का, किंवा आमच्याकडे लक्ष द्यायला नाही आहे का। जेव्हा तुम्ही आम्हाला म्हणता घरोघरी जाऊन सेवा द्या, आज जन्मल्यापासून तुम्ही 100 वर्षापर्यंतच्या म्हाताऱ्याला सेवा द्या, तर आम्ही देत आहोत सर, कारण आम्ही तुमचं ऐकतो, पण शासन आमच्या एकही गोष्ट ऐकायला तयार नाहीये। आणि आज आम्ही एवढ्या पावसामध्ये इथे संविधान चौकामध्ये बसलेले आहोत, 10 दिवस होऊन गेलेले आहे, तरी एक मंत्री सुद्धा आलेला नाही आहे किंवा एक नेता सुद्धा इथे येऊन पाहत नाही आहे की सिस्टर लोकांचे काय हाल आहेत किंवा कशा प्रकारे त्या बसलेल्या आहेत, काय करत आहेत, तिथे कोणाला काही देणं घेणं नाही आहे। आणि ग्रामीण भाग असल्यामुळे सर आम्हाला फोन येत आहेत, पेशंटचे डिलिव्हरी पेशंटचे फोन येत आहेत, टीबी पेशंटचे फोन येत आहेत, इतर आजारांच्या विषयी फोन येत आहेत की मॅडम तुम्ही कधी घरी येता, कधी तुम्ही कामावर रुजू होता। अशा प्रकारे जर आम्ही सर इथेच बसून राहिलो तर त्यांना सेवा कोण पुरवणार आहे, याचं सरकारने आम्हाला उत्तर द्यावं किंवा आम्हाला लवकरात लवकर ऑर्डर देऊन द्यावी। आमची एवढीच इच्छा आहे, जर आम्हाला उद्या ऑर्डर देत असेल तर आम्ही आंदोलन मागे घ्यायला तयार आहोत। सर आज नाही, आम्ही आताच मागे आंदोलन घेऊ, पण आम्हाला लेखी पत्र द्या एवढी शासनाला विनंती करत आहे। धन्यवाद सर। मी उत्तम मधुमटके टीबी एचआयव्ही समन्वयक नागपूर महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत आहे। माझी सेवा 23 वर्षाची झाली आहे महानगरपालिकेत कंत्राटी बेसिसवर। तसेच आम्ही आज जे आंदोलन करतोय या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी एकता समिती यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी काम बंद आंदोलनाला आम्ही समर्थनार्थ या ठिकाणी बेमुदत काम बंद आंदोलनामध्ये 19/8 पासून सहभागी आहोत। आमचे जे राष्ट्रीय मागणी आहे की आमच्या सेवा नियमित करायला पाहिजे। एकतर आम्ही इतक्या वर्षापासून गेल्या 20 वर्षापासून बरेचसे आमच्या बहिणी बाकीचे इतर स्टाफ हे 10 वर्षाच्या वरचे सेवा झालेले आहेत। आमच्या लोकांना म्हणजे काहीच सुविधा नाही आहे, समान काम समान वेतन नाही आहे, अल्प मानधन आहे, अजून वरून आम्हाला कुठलाही हेल्थ इन्शुरन्स नाही, कॅशलेस हेल्थ बेनिफिट नाही, ESIC नाही, PF नाही, GPF नाही, काहीच नाही। काही लोक आमच्या मधले निवृत्त पण झाले, त्यांना काहीच भेटलं नाही। कार्यक्रमादरम्यान कार्यरत असताना त्यांचे निधन झाले, आजाराने झाले, दुर्घटना झाल्या, कुठलाच बेनिफिट नाही मिळाला, त्यांचा परिवार रस्त्यावर आहे, उघड्यावर आहे, शासनाकडून काही 1 रुपयाची मदत मिळत नाही। ह्या सगळ्यांची आमची नाराजगी आहे। म्हणून आमची एक इच्छा आहे गव्हर्नमेंटला की आज देशाची लोकसंख्या वाढली आहे, तुम्हाला स्टाफ वाढवायला पाहिजे, तुम्ही याचा पळवट मार्ग काढला, कंत्राटी मार्ग पूर्ण नाही झालाच काय कराल तुम्ही। आम्ही हा आमच्या राज्य संघटना यावर निर्णय घेणार आहे। बेमुदत काम बंद आंदोलन हा आमचा सुरूच राहणार आहे जोपर्यंत लेखी स्वरूपात आम्हाला आश्वासन मिळत नाही की तुमचे समान काम समान वेतन, ESIC, काही बेनिफिट्स जे आम्हाला पाहिजे, आमची जे मागण्या आहे 18 मागण्या विविध त्यांच्याबद्दले काही मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे। आणि जे 14/3/2024 जो निर्णय निघाला, शासन निर्णय झाला आहे की 10 वर्षावरील कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करणार म्हणून, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि आम्हाला परमनंट 10 वर्षाच्या वरील सेवा झालेल्यांचे नियमितचे ऑर्डर भेटले पाहिजे। तोवरी हा आमच्या बेमुदत काम बंद आंदोलन सुरू राहील। रामटेके शहर क्षयरोग कार्यालय मनपा नागपूर मनपाची कर्मचारी आहे। आम्ही गेल्या 23 वर्षापासून कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहोत। आम्हाला 2012 मध्येही असंच शासनाने आम्हाला म्हणजे दिशाभूल केली आमची। आम्हाला तेव्हाही देणार होते, नियमित सेवेमध्ये सामावून घेणार होते, तेव्हाही सामावून घेतलं गेलं नाही। परंतु या आता मागच्या 2024 मध्ये 14 मार्च 2024ला जो शासनाने GR काढलेला आहे, राज्यपालाच्या सहीने GR निघालेला आहे, तर आणि विधानसभेमध्ये आता ह्या 2025च्या विधानसभेमध्ये राज्यपालांचे जे अभिभाषण आहे त्या अभिभाषणामध्ये राज्यपालांनी स्पष्ट नमूद केलं की आम्ही जे 38,000 महाराष्ट्रातील
कंत्राटी आरोग्य खात्यातील जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचं 10 वर्षावरील कर्मचाऱ्यांना आज आम्ही आमच्या आरोग्य सेवेमध्ये नियमित करू आणि ही प्रक्रिया आमची चालू आहे आणि ही प्रक्रिया वेगात चालू आहे असं जेव्हा त्यांनी अभिभाषणात म्हटलंय तर मग एवढ्या संतगतीने त्यांची प्रक्रिया का चालू आहे हे आम्हाला म्हणायचे. आज 17 महिने होऊन गेलेले आहेत जीआर निघून, पण ऑर्डर परमनंटच्या ऑर्डर कोणाच्या निघाल्या? फक्त सपोर्टिव्ह स्टाफच्या, अटेंडंट आणि सपोर्टिव्ह स्टाफ या 2 पदांच्या ऑर्डर निघालेल्या आहेत आणि बाकीचे लॅब टेक्निशियन यांच्या सेवाज्येष्ठता याद्या तयार आहेत, ANMच्या सेवाज्येष्ठता याद्या तयार आहेत, काही तांत्रिक आणि अतांत्रिक पदांच्या याद्या सेवाज्येष्ठता याद्या तयार करून ठेवलेल्या आहेत जरूर, परंतु ऑर्डर आमच्या हातामध्ये दिली गेलेली नाही आहे, म्हणजे ऑर्डर काढलीच नाही आहे. तर हे असं का करत आहे? मध्यंतरी ऑर्डर का काढली नाही हे आम्ही समजू शकतो, कारण की मध्यंतरी सचिवांच्या बदल्या झाल्या, मान्य आहे, बदल्या जरी झाल्या तरी इतका विलंब का होत आहे? कारण की शासनाच्या हाताखाली बरेच कर्मचारी आहेत आणि त्यांना सगळी इत्यंभूत प्रत्येक विभागाची, म्हणजे 4 विभाग आहेत आरोग्यातील, सार्वजनिक आरोग्य विभाग आहे आणि हे जे DMER आहे, जिल्हा परिषद आहे आणि मनपा आहे आरोग्य विभाग, असे 4ही विभागाच्या जे रिक्त पदांची माहिती आहे ती रिक्त पदांची माहिती शासनाने मागवलेली आहे आणि प्रत्येकाने नगर विकास खात्यांनी पण सुद्धा माहिती पाठवलेली आहे, परंतु ती माहिती गेल्यानंतरही ते आमच्या ऑर्डर का काढत नाही आणि ऑर्डर न काढता ते काय म्हणतात जागा भरती काढत आहे. तर जर त्या सगळ्या भरती पूर्ण झाल्या, आज मलेरिया विभागामध्ये जवळपास 98% त्यांनी जागा भरलेल्या आहेत, पण त्या 2% आम्हाला कुठे सामावून घेणार आहे? कारण की त्यांचा फॉर्म्युला आहे की 70% नियमित परीक्षा देऊन नियमित सेवेमध्ये सामावून घेणार आहेत आणि 30% कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेणार आहेत. मग आमच्यासाठी 30% पदे रिक्त ठेवणं ही आमची मागणी आहे आणि लवकरात लवकर जे रिटायरमेंटला आलेले कर्मचारी आहेत त्यांना लवकरात लवकर सिनियरिटी बेसिसवर ऑर्डर देणं चालू करा, हीच आमची मागणी आहे. हे जोपर्यंत आम्हाला ऑर्डर मिळत नाही आम्ही आमचा हा बेमुदत संप चालूच ठेवणार आहे. धन्यवाद. मी कुंदा शंकर सहारे, राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य. मी आरोग्य सेविका या पदावर PSC लहाड येथे काम करते. मला शासन आणि प्रशासनाला एक सांगायचं आहे सर की 14 मार्च 2024 ला जो शासनाने निर्णय पारित केला तो लवकरात लवकर त्यांनी जाहीर करावा, कारण आज 16 महिने पूर्ण झाले तरी आमच्याकडे दुर्लक्ष केलं आहे प्रशासनाने, कारण प्रशासन त्याकडे खूप दुर्लक्ष करत आहे. आमच्या सेवाज्येष्ठता याद्या लागलेल्या आहेत आणि आम्ही टेक्निकल कॅडर आहोत. आम्हाला असं वाटतं की ज्या टेक्निकल कॅडरचं काम होऊ शकतं आणि त्यांना ऑर्डर मिळू शकतं, ऑलरेडी जागा रिक्त आहेत, तर त्यांनी ते ऑर्डर काढायला पाहिजे. आणि सर, आज आम्ही कोविड काळामध्ये जागतिक महामारीमध्ये काम केलेलं आहे. आमच्या प्रत्येक आरोग्य सेविकांनी इतक्या चांगल्या प्रतीचं काम केलेलं आहे की स्वतः पॉझिटिव्ह येऊन आपल्या कुटुंबाची दूर राहून इतकं चांगल्या रीतीचं काम केलं. त्यावेळेस महाराष्ट्र शासनाने आमचा गौरव पण केलेला आहे की कंत्राटी लोकांनी सुद्धा खूप चांगलं काम केलं. पण ह्याच कंत्राटी लोकांना जेव्हा परमनंट करायची गरज येत आहे तर निर्णय येऊन 16 महिने होऊन आमच्याकडे दुर्लक्ष होत आहे. आणि सर, आज आम्ही 18 वर्ष झाले ही नोकरी करत आहोत, तर आम्हाला फक्त 20 ते 21 हजार रुपये तुटपुंजा मानधनावर काम करतो. आज महागाईच्या काळात आम्हाला कुठल्याही प्रकारचा भत्ता नाही, आम्हाला कुठलंही काही नाही, फक्त एक स्वरूपी मानधन मिळतो 20 ते 21 हजार रुपये. त्यावरच आमचं पूर्ण कुटुंब. आज आमचे वय, आमच्या काही आरोग्य सेविका 57-58 वर्षाच्या आहेत, त्या आता रिटायर स्टेजला सुद्धा येऊन गेल्या, परंतु कुठेच असं झालं नाही की यांना तरी लवकरात लवकर ऑर्डर द्या. म्हणून आम्हाला शासनाला ही विनंती करायची आहे की आमची जे शासन निर्णय निघाला आहे त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, एवढीच विनंती करते सर. डबल सुरू करू. की टक्कर में संघर्ष हमारा नारा है, और जोर जुलूम की टक्कर में संघर्ष हमारा नारा है. हम सब एक है, हम सब एक है. एकच नारा कायम करा, एकच नारा कायम करा. समायोजन आपल्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं.
बोला बोला शासन निर्णयाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. शासन निर्णयाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. एकच नारा कायम करा, एकच नारा कायम करा. ऑर्डर द्या ऑर्डर द्या देवा भाऊ ऑर्डर द्या, ऑर्डर द्या ऑर्डर द्या देवा भाऊ ऑर्डर द्या, ऑर्डर द्या ऑर्डर द्या देवा भाऊ ऑर्डर द्या, ऑर्डर द्या ऑर्डर द्या देवा भाऊ ऑर्डर द्या. एकच नारा कायम करा, एकच नारा कायम करा. समायोजन झालंच पाहिजे. तुमचा जमला आमचा बी जमवा आता काही बोलू नका देवा भाऊ ऑर्डर द्या ऑर्डर द्या ऑर्डर द्या आपण म्हणत कोण बोलणार कोण बोलणार कोण